सगळ्यात प्रमुख मान्यवरांनी या आरोग्य शिबिरचं महत्त्व आणि आमचे कोकण रत्न बॅरिस्टर नागपै यांच्या विचारांवर हे सगळे कार्यक्रम आदिती पाई असतील, गोळवणकरजी असतील आणि त्यांचे सर्व सहकारी सातत्याने त्या जिल्ह्यामध्ये आयोजित करतायत, त्या बाबतीमध्ये सगळी माहिती आपल्या समोर मांडलेली आहे। आमचे शेट्टीजी असो आणि डॉक्टर प्रभूजी असो, त्यांनीही एकंदरीत या जिल्ह्यामध्ये सिंधुदुर्गामध्ये आरोग्याची व्यवस्था अजून सक्षम व्हावी आणि आयुष्यमान भारतच्या असो KLE त्या वतीने शक्य ती मदत आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्याला देण्याच्या दृष्टिकोनातून ती जे त्यांनी तयारी दाखवलेली आहे, त्यासाठी जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून मी त्यांच्या मनापासून प्रमुखाने आभार मानतो। अशा पद्धतीचे जेव्हा आरोग्य कॅम्प आपल्या जिल्ह्यामध्ये भरवले जातात विविध संस्थांच्या माध्यमातून, तेव्हा आपल्याला लोकांमध्ये त्या आरोग्य कॅम्प मध्ये झालेली गर्दी आणि एकच झुंबड पाहायला मिळते। ह्याचा हाही अर्थ आहे की आपल्याला आपल्या जिल्ह्याची आरोग्य व्यवस्था अजून सुधारायला पाहिजे, हा त्याच्यातून मिळालेला संदेश आहे। आणि जिथे जिथे अशा पद्धतीचे आरोग्य शिबिर घेतले जातात, मग आपण तज्ञ डॉक्टर आणतो, चांगली सेवा द्यायला प्रयत्न करतो, तेव्हा तेव्हा जिल्ह्याच्या लोकांच्या वतीने समाधान व्यक्त होतं।